उद्धव ठाकरेंचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये सगळंच थांबलं होतं. मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. राष्ट्रीयकृत बँकेतील हिंदी माणसामुळे मराठा उद्योजकांना कर्ज पुरवठा होण्यास अडचण. नरेंद्र पाटलांनी व्यक्त केली खंत. रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनामध्ये 3,396 मेट्रिक टनानं वाढ. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. पावसामुळे घोटा फाटा येथे महादेव मंदिरासमोर खांब कोसळला. खांब कोसळल्यानं मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प. मुंबईतील चौपाट्यांवर तुर्कस्तान बचाव यंत्र नकोच. रोबोटिक बचाव यंत्र विकत घेण्याची निविदा रद्द करा. भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट यांचे पालिका आयुक्तांना पत्र. वैष्णवीच्या माहेरच्यांचं पुणे बार असोसिएशनला पत्र. अगवणींचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये. कसपटे कुटुंबाची पुणे बार असोसिएशनला विनंती. लाल मिरची पावडरमध्ये रांगोळीची भेसळ. बीडच्या गेवराईमधील धक्कादायक प्रकार. नागरिकांच्या जीवाशी खेळ. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. सोलापूरच्या टेंभूर येथे विवाहित महिलेला बेदम मारहाण. घरगुती वादातून दीर आणि जाऊ यांच्याकडनं मारहाण. पीडित महिलेवर गेल्या 10 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. लातूरमध्ये 81,800 रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त. या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांच्या विरोधात पोलिसांनी केली कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.